नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेक्शनमध्ये आपण नवीन टॉपिक्स बघणार आहोत. टॉपिकचं नाव आहे कंटिन्युटी. लिमिटच्या नंतर हा कंटिन्युटी टॉपिक्स असतो आपला. आणि या टॉपिकचं जे वेटेज आहे, कंटिन्युटीचं जे वेटेज आहे आपल्याला MSTCET 2023-24 यासाठी 2 मार्क्ससाठी वेटेज आहे. याचे वेटेज असेल 2 मार्क्स आणि याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारला जातो, 1 क्वेश्चन्स. हा CET साठी असेल आणि JEE साठी पण. याचं वेटेज आहे 4 मार्क्स. त्याच्यानंतर NDA जर बघितलं, याचं वेटेज आहे तुमचं 8 मार्क्स. अशा टाईपचे आपल्याला NDA ला 2 क्वेश्चन्स, JEE ला 1 क्वेश्चन्स अँड CET ला 1 क्वेश्चन या टॉपिकचा विचारला जातो. क्वेश्चन मध्ये सांगितलं f of x is equal to x square divided by a minus a, where x is less than a, and when the value of x is equal to a, then the value of given function is 0. जर x ची व्हॅल्यू a असेल तर फंक्शनची व्हॅल्यू 0 आहे, आणि x is greater than a असेल तर फंक्शन आपला a minus x square divided by a असणार आहे. या केसमध्ये आपल्याला चेक करायचं दिलेला फंक्शन हा कंटिन्युअस आहे का नाही. ठीक आहे, या केसमध्ये चेक करायचं दिलेला फंक्शन हा कंटिन्युअस आहे का नाही. त्यासाठी आपल्याला लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट आणि f ऑफ a फाइंड आउट करावं लागेल. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल बघा, दिलेली व्हॅल्यू कुठली आपली. फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस आपण कुठल्याही क्वेश्चनला सॉल्व्ह करतोय त्यावेळेस आपल्याला f ऑफ a ची व्हॅल्यू घ्यायची असते. f ऑफ a ची जी व्हॅल्यू बघितली तर f ऑफ a जर पुट केला तर आन्सर 0 दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट हँड लिमिट अप्लाय करायचं आहे. लिमिट एक्सटेंड्स टू a मायनस f ऑफ x, याची जी व्हॅल्यू असेल लिमिट एक्सटेंड्स टू दॅट विल बी a मायनस. आणि फंक्शन कुठला घ्यायचं आपल्याला, x ची व्हॅल्यू a पेक्षा स्मॉलेस्ट कुठल्या फर्स्ट फंक्शन मध्ये आहे, म्हणून याची व्हॅल्यू पुट करायची x स्क्वेअर मायनस a डिवाइड बाय a आली व्हॅल्यू. आता या केसमध्ये ऑब्झर्व केलं, जर आपण x ची व्हॅल्यू a पुट केली तर आपल्याला डिनॉमिनेटर 0 बनतोय का, नाही बनत, कारण आपल्याकडे व्हेरिएबल कुठे या ठिकाणी फक्त. जर तुम्ही x ची व्हॅल्यू a जर पुट केली, a चा स्क्वेअर मायनस काय बनणार आहे, a बनणार आहे. आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू किती आपली ही a असल्यामुळं हा डिनॉमिनेटर नॉन झिरो जर असेल तर आपण या ठिकाणी डायरेक्ट मेथड यूज करतो. आणि ते डायरेक्ट मेथड जर यूज केली तर आपल्याला आन्सर किती भेटतं बघा. एक्सच्या जागेवर जर a सबस्टिट्यूट केला, a स्क्वेअर मायनस a डिवाइड बाय a आहे, एक कॅन्सल झाला तर a मायनस याची व्हॅल्यू पण काय भेटली, 0 भेटली. दॅट मीन्स लिमिट x टेन्स टू a मायनस f ऑफ x, याची जी व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे, 0 असेल. याला इक्वेशन नंबर 2 घ्यायचं आपल्याला. हा इक्वेशन नंबर 1 असणार आहे. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला राईट हँड लिमिट पण फाइंड आउट करायचं आहे. राईट हँड लिमिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला x इज ग्रेटर दॅन a हे फंक्शन या ठिकाणी घ्यायचं आहे. मग आता बघा, लिमिट x टेन्स टू a प्लस, हा राईट हँड लिमिट इंडिकेट केला जातो, इक्वल टू लिमिट x टेन्स टू a. आता फंक्शन कुठलं आहे या ठिकाणी बघा, हे आहे a मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय a असणार आहे. तर सेम कन्सेप्ट या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. डिनॉमिनेटर आपला कसा आहे, हा नॉन झिरो आहे. डायरेक्ट मेथड या ठिकाणी यूज करायची आणि डायरेक्टली x ची व्हॅल्यू जर आपण a पुट केली आणि याला सॉल्व्ह केलं तर हा a मायनस a हा पण काय बनणार आहे, 0 बनणार आहे. इथं ऑब्झर्व केलं आपण लिमिट दॅट विल बी x टेन्स टू a प्लस f ऑफ x, याची व्हॅल्यू पण किती भेटती, 0 भेटती. हा आपला थर्ड इक्वेशन असेल. तर नाव टेल मी हिअर, इक्वेशन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड सगळ्यांची राईट हँड व्हॅल्यू कशी आपली 0 आहे. दॅट मीन्स गिवन फंक्शन कंटिन्युअस आहे. याला लिहिणार कसं, देअरफॉर f ऑफ x इज कंटिन्युअस ॲट पॉइंट x इज इक्वल टू a. x इज इक्वल टू a या पॉईंटसाठी हा f ऑफ x फंक्शन कसं आहे तुमचं, कंटिन्युअस आहे. तर ऑप्शन बघायचं आपल्याला कुठलं ऑप्शन मॅच करतंय. इथं जर ऑब्झर्व केलं आपण या ठिकाणी तर इथलचं जे ऑप्शन मॅच करणार आहे ते ऑप्शन असेल तुमचं f ऑफ x इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू a, हे आपलं राईट आन्सर असणार आहे. तर अशा टाईपमध्ये आपण हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. आता सिमिलरली सेकंड क्वेश्चन बघायचं आपल्याला सिक्वेन्समध्येच. आता याला डील कसं करायचं, हाऊ टू सॉल्व्ह दिस वन. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं क्वेश्चनमध्ये काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. क्वेश्चनमध्ये जर ऑब्झर्व केलं तर क्वेश्चनमध्ये बघा, जर x ची व्हॅल्यू 0 असेल तर आन्सर किती दिलंय, 2 दिलेलं आहे. आणि जर x ची व्हॅल्यू 0 नसेल तर आपल्याला या ठिकाणी लिमिट फाइंड आउट करायचं आहे. जर या लिमिटचं पण आन्सर जर आपलं 0 भेटलं दॅट मीन्स लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट कसं असणार तुमचं, सेम असणार आहे. तर बस त्यासाठी आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू याला. फर्स्ट ऑफ ऑल दिलेली इन्फॉर्मेशन घ्यायची आपल्याला. कुठली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली त्यांनी, यस, f ऑफ, जर आपण या ठिकाणी
0 पुट केला तर आपल्याला आन्सर हे 2 दिलेलं आहे. दिस इज इक्वेशन नंबर 1. हे गिवन इन्फॉर्मेशन आहे. पुढच्या केसमध्ये लिमिट आता इथं लेफ्ट हँड किंवा राईट हँड लिमिट दिलेलं नाही. दॅट मीन्स डायरेक्टली प्लेन लिमिट घ्यायचं आपल्याला. दॅट इज लिमिट x टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स. याची जी व्हॅल्यू असणार आहे लिमिट x टेन्स टू 0. फंक्शन कुठलं आपल्या इथं साइन ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स आणि प्लस किती आला हा कॉस एक्स आलेला आहे. बस आता ही व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची आपल्याला. आणि सबस्टिट्यूट करायच्या आधी काही फॉर्म्युले जर यूज करायचे असतील तर ते पण या ठिकाणी अप्लाय करायचे आहेत आपल्याला. फर्स्ट आपण इथं ऑब्झर्व करा, जर एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर हा साइन 0/0 बनणार आहे. बट आपल्याला साइनचा लिमिट ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्समध्ये आपण हा फॉर्म्युला बघितला, लिमिट एक्स टेन्स टू 0 दॅट विल बी साइन एक्स डिवाइड बाय एक्स. याची व्हॅल्यू कशी असते 1 असते. आणि लिमिट एक्स टेन्स टू 0 कॉस ऑफ एक्स याची व्हॅल्यू काय असणार आहे 1 असणार आहे. कारण इथं डिनॉमिनेटर कसं आहे आपला कॉसचा हा नॉन झिरो आहे. डायरेक्ट मेथड यूज केली, एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, कॉस 0ची व्हॅल्यू काय असते 1 येत असते. बस आता ही सगळ्या व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट केल्या, लिमिट सेपरेट केलं आपण या टाईपमध्ये. लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स प्लस लिमिट एक्स टेन्स टू 0 दॅट विल बी कॉस ऑफ एक्स आली व्हॅल्यू. तर इथं ऑब्झर्व केलं याची व्हॅल्यू 1 असणार आहे. दॅट इज 1 प्लस आणि कॉस 0ची व्हॅल्यू पण काय असते 1 असते. तर आन्सर काय भेटेल आपल्याला 2 भेटेल. दॅट मीन्स आपलं एफ ऑफ 0ची व्हॅल्यू 2 आलेली आणि एफ ऑफ एक्स याची पण व्हॅल्यू काय भेटली या ठिकाणी आपल्याला, यस याची व्हॅल्यू पण आपल्याला 2 भेटलेली. दॅट मीन्स लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ 0 हे दोन्ही व्हॅल्यू सेम जर असेल तर गिवन फंक्शन कसा असतो आपला कंटिन्युअस असतो. राईट. तर बस या ठिकाणी ऑप्शन बघायचं, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट विच पॉइंट्स एक्स इज इक्वल टू 0 आलं. तर कुठलं ऑप्शन आहे आपलं, ऑप्शन सी कसं असणार तुमचं राईट आन्सर असणार या ठिकाणी. राईट. तर या टाईपमध्ये आपलं ऑप्शन सी कसं आलं करेक्ट आन्सर आलं. बघा क्वेश्चन 3 दिला इथे. या केसमध्ये जर ऑब्झर्व केलं, लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट जर बघितलं या ठिकाणी एफ ऑफ एक्स, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय e⁻1/x + 1 व्हेन एक्स इज इक्वल टू नॉट इक्वल टू 0. आता या केसमध्ये आपल्याला दोनच लिमिट दिलेत, एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज नॉट इक्वल टू 0. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 0. जर आपल्याला एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली तर आन्सर काय भेटतं आपल्याला 0 भेटणार आहे. या ठिकाणी एफ ऑफ 0ची व्हॅल्यू काय दिली 0 दिलेली आपल्याला. एक लिमिट ऑलरेडी गिवन आहे, आपल्याला सेकंड लिमिट फाइंड आउट करायचं आहे. तर या केसमध्ये बघा लिमिट एक्स टेन्स टू 0 इथलची व्हॅल्यू आली आपली एक्स डिवाइड बाय दॅट इज 1 डिवाइड बाय एक्स. हे कशाचा इंडेक्स आहे ईचा इंडेक्स आहे आणि प्लस किती आली व्हॅल्यू या ठिकाणी 1 असणार आहे. बघा इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही या ठिकाणी आपल्याला हा जरी पार्ट 0 झाला किंवा ठीक आहे हा जरी पार्ट 0 झाला तरी या केसमध्ये आन्सर काय भेटणार आहे आपल्याला 0 डिवाइड बाय एनिथिंग इज 0च भेटणार आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट लिमिट जरी सबस्टिट्यूट केलं तर 0 डिवाइड बाय e⁻1/0. आता 1/0 काय असतं इन्फिनिटी असतं. ठीक आहे. तर 1/0ची व्हॅल्यू जर बघितली आपण या ठिकाणी काय भेटेल आपल्याला इनफायनाईट भेटेल. आणि बस डिनॉमिनेटर इथं +1 आहे त्याच्यामुळे आपल्याला हा कसा बनणार आहे याची व्हॅल्यू पण 0 भेटेल आणि हे पण लिमिट कसं भेटलेलं आहे 0 भेटलेलं आहे. मग दोन्हीची व्हॅल्यू जर 0 असेल तर लेफ्ट हँड आणि राईट हँड किंवा तुम्ही याचं ह्या फंक्शनचं पण आन्सर 0 येतं, या फंक्शनचं पण आन्सर 0 आहे. दॅट मीन्स कुठली कंडिशन सॅटिस्फाईड होणार आपली ही वाली दिस वन दॅट इज एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0 असणार आहे. कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू 0 असताना आन्सर 0 येत आहे आणि ज्यावेळेस आपण लिमिट याचा अप्लाय करतोय त्यावेळेस पण आपल्याला आन्सर काय भेटतोय 0 भेटतोय. तर फोर्थमध्ये बघायचं आपल्याला इथं पण सेम दिलंय. जर आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू इथं जो ऑब्झर्व केलं आपण एक्स एफ ऑफ बघा एफ ऑफ 0 जर पुट केलं तर आन्सर काय घ्यायचं 0 घ्यायचं. तर इथं लिमिट अप्लाय करू आपण लिमिट दॅट इज एक्स टेन्स टू काय घ्यायचा 0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू दिली 1/x इंटू काय घ्यायचं साइन एक्सचा स्क्वेअर आली व्हॅल्यू. राईट. मग साइन एक्सच्या स्क्वेअरमध्ये व्हॅल्यू कशी पुट करायची बघा. याच्यामध्ये मला सांगा आपल्याला माहिती आहे या ठिकाणी x² आहे तर डिनॉमिनेटरला पण x² आला पाहिजे. ठीक आहे. तरच आपल्याला व्हॅल्यू काय भेटणार आहे 1 भेटेल. कारण फॉर्म्युला कुठला आहे आपला लिमिट ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मधला लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स डिवाइड बाय जर एक्स येत असेल याची व्हॅल्यूच काय असते 1 असते. तर ही व्हॅल्यू पुट करण्यासाठी लिमिट एक्स टेन्स टू 0 इथं आपण एक्सनं मल्टिप्लाय करणार आणि साइन ऑफ x² डिवाइड बाय किती आला आता x² आला. तर एक्सनं इथं मल्टिप्लाय डिवाइड केलं खाली x² बनला. दोन्हीचे इंडेक्स तुम्ही कॉमन घेऊ शकता पुढच्या स्टेपमध्ये या टाईपमध्ये.
तर हा लिमिट एक्स टेन्स टू 0, इथलच्या एक्ससाठी सेपरेट लिमिट एक्स टेन्स टू 0. इथं आपल्याला व्हॅल्यू भेटते साइन ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स आली, आणि ब्रॅकेटचा काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर घ्यायचा, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर जर घेतला तर आपल्याला याची व्हॅल्यू येणार 1, बट ह्या एक्समुळे याचा आन्सर कसं भेटणार आहे, 0 भेटणार आहे. बस दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या. याचा आन्सर पण 0 आहे, याचं पण आन्सर 0 आहे. दॅट मीन्स फंक्शन कसं आहे आपलं, हे कंटिन्युअस आहे. कुठल्या पॉईंटसाठी, एक्स इज इक्वल टू 0 साठी. ऑप्शन कुठला असणार आहे, सी ऑप्शन असेल या ठिकाणी. हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला इथं पण चेक करायचं लिमिट काय दिलंय, कुठली व्हॅल्यू लिमिट्समध्ये प्रोव्हाइड केली. या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं आपण तर एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0 घेतलाय, आणि एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू पाय. तर कुठल्या फंक्शनसाठी किंवा कुठल्या पॉईंटसाठी हे फंक्शन कंटिन्युअस आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय. त्यासाठी ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलंय, जर एक्सची व्हॅल्यू बघा या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं आपण, इन दिस केस या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं, इथं काय दिलं, एक्सची व्हॅल्यू ही 3π/4 पण दिलेली, आणि एक्स हा लेस दॅन कसा दिलाय, 3π/4 पण दिलाय. त्याच्यानंतर या केसमध्ये बघा एक्स इज लेस दॅन कसं दिलाय, 3π/4 कसं दिलंय आपल्याला, लेस दॅन एक्स दिलेलं आहे. ह्या 3 कंडिशन या ठिकाणी जर बघितले आपण तर आपल्याला या ठिकाणी लेफ्ट हँड राईट हँड आणि इक्वल टू लिमिट या ठिकाणी भेटून जाईल. तर इथं जर ऑब्झर्व केलं आपल्याकडे 2 लिमिट तर इथंच दिलेले. दॅट मीन्स एफ ऑफ 3π/4 याचा आन्सर पण 1 दिलेलं आहे. आणि जर आपण या ठिकाणी लिमिट एक्स टेन्स टू 3π/4 मायनस हे जर आपण लिमिट अप्लाय केलं एफ ऑफ एक्स, तर याची व्हॅल्यू पण काय घ्यायची आपल्याला, दॅट विल बी, सांगा, लिमिट डायरेक्टली दिली ना व्हॅल्यू, तर किती दिलेली, 1 दिलेली. तर हे तुम्ही डायरेक्टली 1 या ठिकाणी लिहू शकता. हा इक्वेशन 1, इक्वेशन काय भेटणार आहे, 2 भेटणार आहे. हा इक्वेशन 1 भेटेल, दिस वन इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 3 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लेफ्ट हँड लिमिट फाइंड आउट करावं लागेल. आणि लेफ्ट हँड लिमिटची व्हॅल्यू बघा, लिमिट दॅट इज एक्स टेन्स टू काय घ्यायची व्हॅल्यू, 3π/4 मायनस हे बघा, हे राईट हँड लिमिट आहे आपलं. एकच मिनिट, या ठिकाणी बघा इथं दिलंय बघा, एक्स इज लेस दॅन मीन्स दिस वन इज लेफ्ट हँड लिमिट, आणि एक्स इज ग्रेटर दॅन मीन्स दिस वन इज राईट हँड. राईट हँड लिमिट कशाने इंडिकेट करायचंय, 3π/4 प्लसने, आणि याचं फंक्शन कुठलं आहे बघा, इथं फंक्शन दिलंय 2 sin ऑफ 2 डिवाइड बाय 9 इंटू एक्स. तर आता याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला डिनॉमिनेटरची व्हॅल्यू कशी, ही नॉन झिरो आहे. दॅट मीन्स डिनॉमिनेटर जर तुमचा नॉन झिरो असेल तर या केसमध्ये एक्सची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायची आपल्याला, 3π/4 पुट करायची. हा 2 इंटू साइन ऑफ 2 डिवाइड बाय 9 इंटू 3π/4 जर पुट केलं तर ऑब्विसली इथं कॅन्सल होणार आहे, हा 2 कॅन्सल राहील, इथं कॅन्सल झाला, 3 राहिला, म्हणजे किती आला आन्सर, 2 sin ऑफ π/6 आला. आणि π/6 म्हणजे किती डिग्री असते, 30. 2 इंटू 1/2, साइन 30ची व्हॅल्यू 1/2, आन्सर किती आला, 1 आला. सगळ्यांचा आन्सर सेम आहे, 1 1, आणि इकडे पण किती भेटला, 1 भेटला. मग फंक्शन कसं असतं आपलं, कंटिन्युअस असतं. कुठलंही फंक्शन कधी कंटिन्युअस असतं, जर त्याची लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट जर सेम असेल, अशा कंडिशनमध्येच तो फंक्शन कसा असतो, कंटिन्युअस असतो. आणि प्लस त्याचा एफ ऑफ एक्स वाली टर्म पण कशी आली पाहिजे, सेम आली पाहिजे. दॅट मीन्स 3 कंडिशन्स, इक्वल टू, लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट, ह्या तिन्हीचा आन्सर जर सेम येत असेल तर फंक्शन आपला कंटिन्युअस असतो. याच्यामध्ये ऑप्शन बघा, आता ऑप्शन जर बघितलं 0 साठी नाहीये, पायसाठी नाहीये, तर कुठल्या पॉईंटसाठी हा कंटिन्युअस आहे, दॅट विल बी 3π/4 साठी हा कंटिन्युअस आहे. कधी पण लक्षात ठेवायचं, अशी जर रेंज असेल तर कॉमन पॉईंट घ्यायचा आपल्याला चेक करण्यासाठी, कंटिन्युअस आहे का डिस्कंटिन्यू आहे. अदर पॉईंट आपल्याला या ठिकाणी घ्यायचे नाहीत, पाय किंवा 0 हे पॉईंट्स आपण या ठिकाणी आपण घेणार नाहीत. आपण कॉमन पॉईंट घेणार, लेस दॅन ऑर इक्वल टू किंवा ग्रेटर दॅनचा. क्वेश्चन 6 आली व्हॅल्यू, याला डील कसं करायचं बघा. आता याला सॉल्व्ह करत असताना एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू, हे कुठल्या टाईपचं फंक्शन आहे, हे मॉड्युलस फंक्शन आहे. याचे 2 व्हॅल्यूज असतात, मॉड ऑफ एक्स मायनस बी, देन द फंक्शन इज. आणि जनरली मॉड्युलस फंक्शन हे कसं असतं तुमचं, कंटिन्युअस असतं. आणि याला लिहिताना काय करायचं बघा, हे आपल्याला स्प्लिट करायचं आहे. एक्स मायनस बी हा एक प्लस बनेल, आणि हा कसा येणार आहे, एक्स मायनस बी हा मायनस बनणार आहे. जर आपल्याला एक्सची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 असेल, एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल, ते 2 फंक्शन या ठिकाणी यूज केले जातात. आता याचं लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट फाइंड आउट करायचं. लिमिट एक्स टेन्स टू, ठीक आहे. आता या केसमध्ये तुम्ही एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू घ्यायचं आहे, कारण 0 किंवा पॉझिटिव्ह असू शकतो तो. आता या केसमध्ये एक्स टेन्स टू 0 प्लस घेतली व्हॅल्यू एफ ऑफ एक्स, याची जी व्हॅल्यू असेल ती असेल लिमिट एक्स टेन्स टू 0 प्लस एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे एक्स मायनस बी आली व्हॅल्यू.
राईट. आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह वाली टर्म्स घेतली आणि आपल्याला माहिती आहे हा कसा आहे, डायरेक्ट मेथडनं क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता तुम्ही. ठीक आहे. डायरेक्ट मेथडनं जर अप्लाय केली व्हॅल्यू तर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली. आता 0 घेण्यापेक्षा आपण बघायचं इथं कुठले ऑप्शन्स आहेत. 1 आहे, बी आहे, बी आहे. तर फंक्शन डिस्कंटिन्युअस कधी असेल, बी साठी. त्यासाठी लिमिट पण तुम्हाला इन्स्टेड ऑफ 0 काय घ्यावं लागेल, बी वाला लिमिट घ्यावं लागेल या ठिकाणी, बी प्लस किंवा बी मायनस. तर या ठिकाणी बी मायनस घेतोय आपण, कारण लेफ्ट हँड लिमिट फाइंड आउट करतोय, हा बी मायनस. पण आपल्याला माहिती आहे लेफ्ट हँड लिमिट असेल किंवा राईट हँड लिमिट असेल, ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार त्यावेळेस ती डायरेक्टली बी किंवा बीच घ्यायचं. या ठिकाणी वर इंडेक्समध्ये प्लस काय इंडिकेट करतो, राईट हँड. इंडेक्समध्ये जर मायनस काय इंडिकेट करत असतो, लेफ्ट हँड. पण आपण सबस्टिट्यूट करत असताना ह्या बेसची व्हॅल्यू पुट करतो कधी पण, ही वाली, ही बी वाला. तर बी मायनस बी किती आला, 0 आला. लेफ्ट हँड आपला 0 आहे. जर एफ ऑफ 0 जर पुट केला तर या ठिकाणी आता इथं पण चेंज होणार तुमचं, इथल्या व्हॅल्यू पण काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. आणि आपल्याला या कुठल्या पॉईंटसाठी चेक करावं लागणार आहे, बी साठी. आता या केसमध्ये एक्सची व्हॅल्यू जर बी पुट केली, बी मायनस बी काय येणार आहे, 0. तर एफ ऑफ बी ची व्हॅल्यू पण काय भेटेल, 0 भेटेल. आता राईट हँड लिमिट बघा, लिमिट एक्स टेन्स टू बी प्लस एफ ऑफ एक्स. बट याच्यासाठी जे फंक्शन असणार आहे तुमचं, ठीक आहे, हे फंक्शन कसं घ्यायचं आपल्याला सांगा. लिमिट दॅट इज एक्स टेन्स टू बी प्लस, याची व्हॅल्यू घ्यायची एक्स मायनस बी घेतली व्हॅल्यू. तर सांगा याच्यामध्ये बी जर पुट केला तर बी मायनस बी हा पण काय भेटणार आहे, 0 भेटणार आहे. तर राईट हँड लिमिटसाठी पॉझिटिव्ह वालं फंक्शन घ्यायचं आहे, लेफ्ट हँड लिमिटसाठी आपल्याला या ठिकाणी निगेटिव्ह वालं फंक्शन घ्यावं लागेल. आणि जरी इथं मायनस असेल तर मायनस साईन 0ला मायनस असतं का, नसतं. त्यामुळे याचा आन्सर पण किती आलं, 0. हा इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3च्या व्हॅल्यू सेम आहेत. त्याच्यामुळे गिवन फंक्शन कसं आहे तुमचा, कंटिन्युअस आहे. कुठल्या पॉईंटसाठी, दॅट विल बी बी साठी. तर ऑप्शन कुठला असणार, बी ऑप्शन असणार आहे. हे बी ऑप्शन इज द राईट. तर हे डिस्कंटिन्युअस होत नाहीये, तर हा कसा आहे, कंटिन्युअस आहे. आणि 1 पॉईंटचं काय रेफरन्स नाही या ठिकाणी, कारण 1 जर पुट करायचं काय संबंधच येत नाही इथं. ठीक आहे, कारण ऑलरेडी आपल्याला एक्स मायनस बी दिलाय, मीन्स त्या ठिकाणी आपल्याला बीला चेक करायचंय. आपण जेईचा क्वेश्चन आहे, इथं पण बघायचं फंक्शन कंटिन्युअस आहे का डिस्कंटिन्युअस आहे, कुठल्या पॉईंटसाठी कंटिन्युअस आहे किंवा कुठल्या पॉईंटसाठी हा डिस्कंटिन्युअस आहे, हे पण या ठिकाणी आपण अनालिसिस करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा, एफ ऑफ एक्सची जी व्हॅल्यू असणार दॅट विल बी एक्स मायनस 2 असेल. देन वी नीड टू फाइंड आउट, बघा याची व्हॅल्यू एक्स मायनस 2 हा पॉझिटिव्ह घेऊ जर एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 असणार आहे. आणि या ठिकाणी हा निगेटिव्ह घ्यायचा, एक्स मायनस 2 विच इज लेस दॅन 2 असेल. बघा इथं राईट हँड लिमिट जर अप्लाय केलं किंवा इक्वल टू, एफ ऑफ 2 ची जर व्हॅल्यू बघितली तर काय असणार आहे, 2 मायनस 2 0 बनणार आहे, ऑब्विसली 0 आला. आणि लिमिट एक्स टेन्स टू 2 प्लस एफ ऑफ एक्स, जर राईट हँड लिमिट जरी अप्लाय केलं तरी आन्सर काय भेटणार आहे, 2 मायनस 2 हे 0च भेटेल. आणि आपल्याला माहिती राईट हँड लिमिट आणि इक्वल टू एकाच फंक्शन आहे दोन्हीसाठी. तर राईटसाठी पण काय करायचं, हेच यूज करायचं आणि एफ ऑफ 2 साठी पण. आता लेफ्ट हँडसाठी मायनस दिलेलं आहे, बट मायनसनं काही फरक पडत नाही. एक्स टेन्स टू 2 मायनस एफ ऑफ एक्स, याची जी व्हॅल्यू असणार आहे दॅट विल बी मायनस ऑफ 2 मायनस 2, याची व्हॅल्यू किती आली, 0 आली. आता मायनस हा प्लस मायनस नसतो, त्याचा आन्सर काय भेटतंय, 0 आलं. सगळ्यांचं आउटपुट कसं आहे आपलं, 0 आहे. फंक्शन कसं आहे तुमचा, कंटिन्युअस आहे. ऑप्शन कुठला येणार सांगा मग. येस, विच ऑप्शन इज, ऑप्शन डी, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट पॉईंट काय असणार आहे, 2 असणार. क्वेश्चन नंबर 8 सांगा. 8 मध्ये पण सेमच आहे ना, 8. आता 8 घ्यायची गरज नाही आपल्याला, कारण सेमच आहे या ठिकाणी. इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही, एफ ऑफ एक्स हा पण मॉड्युलस फंक्शन आहे. कंटिन्युअस फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स, कंटिन्युअस ओनली फॉर सर्टन पॉईंट, कंटिन्युअस ॲट ऑल पॉईंट्स. तर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स साठी, कारण आपल्याकडे जो साईन फंक्शन असतो आणि कोसाईन फंक्शन किंवा कॉस फंक्शन म्हणतो आपण, कॉस आणि साईन हा कसा असतो, कंटिन्युअस ऑन दिअर डोमेन. आणि डोमेन काय असतं त्यांचं, आर असतो. आर म्हणजे काय असतो तुमचा, दॅट इज रिअल नंबर. कुठलाही रिअल नंबर घेतला तुम्ही त्याच्यामध्ये ते फंक्शन कसे असतात, कंटिन्युअस असतात. त्याचं डायरेक्टली आन्सर कसं असणार आहे, कंटिन्युअस फॉर ऑल रिअल व्हॅल्यू ऑफ एक्स. तर ऑप्शन ए इज द राईट सोल्युशन फॉर दिस क्वेश्चन्स. ठीक आहे, पुढचा आता क्वेश्चन नंबर 8 झाल्यानंतर पुढे क्वेश्चन 9 आहे. या केसमध्ये दिलंय ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. हा पण ओव्हरऑली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, कारण या ठिकाणी मेन्शन केलंय द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वेअर. आता हा कसा आहे, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचं साईन आहे, इथे स्क्वेअर केलं त्यांनी.
दॅट इज वेअर एफ ऑफ एक्स द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन्स किंवा फंक्शन इज कंटिन्युअस. आता हे फंक्शन कंटिन्युअस कधी असतं? हे फंक्शन कंटिन्युअस असतं तुमचं फ्रॅक्शन पॉईंटसाठी, फ्रॅक्शनसाठी, ठीक आहे. आणि डिस्कंटिन्युअस कसा असतो तुमचा हा, जर इंटिजर घेतला तर. म्हणजे या ठिकाणी ऑब्झर्व जर केलं, समजा एखादा स्टुडंट त्याला काहीच माहित नाही, ते काय लॉजिक लावू शकतो, 3 कसे आहेत इंटिजर आहेत, एकच कसा आहे तुमचा हा डेसिमलमध्ये, तर तुमचा ऑप्शन काय असणार आहे 1.5. पण आपल्याकडे लॉजिकल नाही, तर आपल्याकडे प्रॅक्टिकली आपल्याला माहित आहे की ग्रेटेस्ट फंक्शन हे कधी कंटिन्युअस असतो, डेसिमलसाठी, फ्रॅक्शनसाठी, 1 पॉईंट असेल किंवा 2.7 पॉईंट या ठिकाणी. तर याचं ऑप्शन काय असणार तुमचं, हे सी असणार आहे. आता हे ग्रेटेस्ट फंक्शन आहे आणि ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हे वेगळे, हे लक्षात ठेवा. दिस वन इज ग्रेटेस्ट फंक्शन आणि ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन या टाईपमध्ये मेन्शन केलं असतं. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा मिनिंग कसा असतो तुमचा, दॅट विल बी 1.9 जरी असेल त्याची व्हॅल्यू काय घ्यायची असते आपल्याला, 1 घ्यायची असते, दॅट विल बी 1. कारण आधीचा इंटिजर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा असतो आणि हा ग्रेटेस्ट फंक्शन असल्यामुळं हे कंटिन्युअस कुठं असतं तुमचं, फ्रॅक्शनसाठी असेल, ठीक आहे. 1/5 तुम्ही 3/2 पण म्हणू शकतात, ठीक आहे. हे जरी दिलं असतं इथं ऑप्शनमध्ये तरी आपलं आन्सर काय आलं असतं, 3/2 किंवा 1.5. पुढचा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला, क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन 10 मध्ये सांगितलं या ठिकाणी द फंक्शन एफ इज डिफाईन्ड बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1. तर या क्वेश्चनला थोडं प्रॉपर लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी. क्वेश्चन मध्ये सांगितलं आपल्याला या ठिकाणी की एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, बाय एफ ऑफ एक्स, थोडं प्रॉपर क्वेश्चन लिहितो, 2x मायनस 1. हे कधी पॉसिबल आहे, जर एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 असेल. सेकंड दिलंय की याची व्हॅल्यू के घ्यायची, कधी पॉसिबल आहे, जर एक्सची व्हॅल्यू 2 असेल. आणि थर्ड कंडिशन आहे x² मायनस 1, हे कधी पॉसिबल आहे, जर एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 2 असेल. या 3 कंडिशन दिल्यात. आता 3 कंडिशनमध्ये बघायचं आपल्याला फंक्शन तुमचं हे कंटिन्युअस आहे का डिस्कंटिन्युअस आहे. चला सांगा, याच्यामध्ये लेफ्ट हँड लिमिट कुठलं असणार आहे आपलं, फर्स्ट फंक्शन का सेकंड फंक्शन. आता क्वेश्चन आपण लिहिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी एकदा बघू आपण. एफ ऑफ एक्स, एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू काय दिली, के, आणि काय सांगता येते, के फाइंड आउट करा. दिलंय पण आणि फाइंड आउट करा म्हणते. तर ठीक आहे, आपण राईट हँड लिमिट फाइंड आउट करू. बाय एफ ऑफ एक्स इथं लिमिट अप्लाय करू, लिमिट दॅट इज एक्स टेन्स टू 2 प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 2. या ठिकाणी जी व्हॅल्यू घ्यायची आहे कुठली असणार आहे, 2x मायनस 1. डिनॉमिनेटर नॉन झिरो आहे, डायरेक्ट मेथड यूज करायची आपल्याला. डायरेक्ट मेथड जर यूज केली दॅट विल बी 2 इंटू 2 मायनस 1 आणि 4 मायनस 1 ची व्हॅल्यू असते 3 असते. तर या ठिकाणी आपला जो लिमिट भेटेल दॅट विल बी, राईट हँड लिमिट कसं असणार आहे आपलं, 3 असणार आहे. आता लेफ्ट हँड लिमिट जर काढायचं असेल तर सिम्पल डिम्पल असं सोपं असतं बघा एकदम. तर लिमिट एक्स टेन्स टू 2 मायनस, फंक्शन कुठलं घ्यायचं आहे लेफ्ट हँड लिमिटसाठी, x² मायनस 1, x² मायनस 1, 2चा स्क्वेअर घेतला, 4 मायनस 1, हा पण किती भेटला, 3 भेटला. दॅट मीन्स क्वेश्चनमध्ये सांगितलंय फंक्शन कंटिन्युअस असेल तर के ची व्हॅल्यू काढा. तर के ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला बघा, इथं 3 आला, इकडे 3 आलाय. तर ऑब्विसली फंक्शन कंटिन्युअस कधी असेल, जर या के ची व्हॅल्यू पण आपण 3 घेतली तर आपला आन्सर काय असणार आहे, के इक्वल टू 3. या फंक्शन इज कंटिन्युअस ॲट पॉईंट के इक्वल टू 3 असणार आहे. तर हे आपलं आन्सर आहे बघा. सो आता क्वेश्चन मध्ये ऑलरेडी यांनी सगळ्या गोष्टी कन्फर्म केलेल्या आहेत की एक्स कसा आहे तुमचा, लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 आहे. म्हणजे या केसमध्ये एक्स इज ग्रेटर दॅन 5, एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. तर अशा केसमध्ये मला सांगा इक्वल टू आणि ग्रेटर दॅन याचं लिमिट्स फाइंड आउट करावं लागेल आपल्याला. फंक्शन कंटिन्युअस आहे का नाही हे चेक करण्यासाठी इक्वल टू वाली कंडिशन बघा. एफ ऑफ जर आपण 5 पुट केला तर फंक्शन कुठलं घ्यायचं, फर्स्ट 3x मायनस 8, याच्यामध्ये 3 इंटू 5 आणि मायनस 8, 15 मायनस 8 करायचे आपल्याला. 15 मायनस 8 किती येतो, 7 येते व्हॅल्यू. तर आपल्याला ही के ची व्हॅल्यू काय भेटणार, 7/2 भेटेल. तरी हे आपल्याला काय भेटलं, एफ ऑफ 5 भेटला आणि सांगितलंय इज कंटिन्युअस. हा कसा आहे तुमचा, कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस असेल दॅट मीन्स एफ ऑफ 5 ची जी व्हॅल्यू असेल हीच तुमच्या लिमिट एक्स टेन्स टू किती दिलाय, 5 प्लस राईट हँड लिमिट एवढी असणार आहे. ठीक आहे, कुणाच्या 5 प्लसच्या इक्वल टू असणार आहे. तर लिमिट एक्स टेन्स टू 5 प्लस, इथं व्हॅल्यू आता कुठला घ्यायचा सांगा, कुठली व्हॅल्यू आपल्या राईट हँड लिमिटसाठी 2k असेल. आता मला सांगा याच्यामध्ये एक तरी व्हेरिएबल आहे का, याचा आन्सर काय भेटणार आहे, 2k भेटणार आहे. याची व्हॅल्यू आली 2k आली आणि याची व्हॅल्यू किती येते तुमची, ही ऑलरेडी फाइंड आउट केली आपण 7 आलेली.
बस 7 इक्वल टू काय घेतलं 2k घेतली व्हॅल्यू. मग आपल्याला k जर काढायचं असेल तर 2k इक्वल टू 7 आणि k इक्वल टू काय भेटणार 7/2. तर हे आपलं राईट आन्सर आहे. ऑप्शनमध्ये बघायचं भेटणार 100% भेटणार तुम्हाला 7/2 हे करेक्ट आन्सर असणार. राईट. तर अशा टाईपमध्ये इक्वल टू फाइंड आउट केला, राईट हँड लिमिट अप्लाय केलं आणि याला अप्लाय पण करायची गरज नाही, डायरेक्टली पण ओरली करू शकता. 5 × 3 15 - 8 7 येतो आणि हे राईट हँड लिमिटमध्ये 2k घेतला तर k ची व्हॅल्यू काय भेटेल 7/2. सो आता कर्नाटका CETचा जो क्वेश्चन आहे त्याचा धुरळा उडू आपण. धुरळा त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू जर 2 पुट केली बघा, f(2) जर घेतला तर या ठिकाणी फंक्शन आहे k(2)² त्याची व्हॅल्यू भेटते 4k भेटतो. आणि आपल्याला राईट हँड लिमिट दिलं आहे, लिमिट दॅट इज x टेन्स टू काय असतं 2+ असतो, x टेन्स टू 2 + f(x). याची जी व्हॅल्यू दिली त्यांनी ती दिलेली 3 दिलेली आणि सांगितलंय त्यांनी हळूच सांगितलंय की फंक्शन कसं आहे आपला कंटिन्युअस आहे आणि कंटिन्युअस मीन्स ह्या दोन व्हॅल्यू सेम असतात. मग काय आपल्याला माहित आहे हळूच सांगितलं तरी k ची व्हॅल्यू काय भेटेल 3/4 भेटणार आहे. तर आन्सर किती आहेत आपलं 3/4. कर्नाटका CET. चला याच्यामध्ये मला सांगा सेम कन्सेप्ट आहे, फंक्शन कंटिन्युअस आहे आणि कंटिन्युअस जर असेल तर x ची व्हॅल्यू काय पुट करायची, x जर 3 असेल बघा तर आन्सर किती दिलंय 4. दॅट मीन्स f(3) ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 4 दिलेली. तर एक तर आन्सर भेटलंय, फक्त एक तर लेफ्ट हँड लिमिट किंवा राईट हँड लिमिट तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं, आयदर लेफ्ट ऑर राईट. आणि लेफ्ट राईट फाइंड आउट करायचं असेल तर लिमिट x टेन्स टू घ्यायची व्हॅल्यू 3 - f(x) इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 3 - x प्लस किती आला लॅम्बडा आली व्हॅल्यू. तर बस x प्लस लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करायची. या ठिकाणी x ची व्हॅल्यू 3 जर पुट केली 3 + लॅम्बडा याची व्हॅल्यू किती आली 4 आली तुमची. ठीक आहे, कारण आपल्याला दिलं आहे ऑलरेडी कंटिन्युअस आहे आणि एक व्हॅल्यू जर 4 असेल तर याचा आन्सर पण कसं याच्या बरोबर कम्पेअर करायचं 4 बरोबर. कारण x ची व्हॅल्यू पुट केली 3 + लॅम्बडा, हे दोन फंक्शन कंटिन्युअस आहे, याला इक्वल करायचं. लॅम्बडाची व्हॅल्यू 4 - 3 आणि लॅम्बडा किती होतं सांगा 1. ऑप्शन 1 पण आहे या ठिकाणी. ऑप्शन D काय असणार तुमचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन D साठी फंक्शन कंटिन्युअस आहे आणि लॅम्बडाची व्हॅल्यू काय येते 1 येते. चला पुढं बघा आता काय सांगितलंय, इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 1 देन द व्हॅल्यू ऑफ x. k ची व्हॅल्यू काढा म्हणते, सांगा k ची व्हॅल्यू किती येणार, फंक्शन कंटिन्युअस आहे एक तर व्हॅल्यू k दिली दुसरी काढायची आपल्याला, त्यासाठी याला सॉल्व करायचं. लिमिट x टेन्स टू 1 दिलाय x² - 1² लिहा डिवाइड बाय x - 1. फॉर्म्युला होता ना आपला 2 1 to the power 2 - 1 काय असतं रे 2 येते व्हॅल्यू. मग k ची व्हॅल्यू किती आली बघा 2 आली, झालं आन्सर. द व्हॅल्यू ऑफ k इज किती आला 2 आला. कारण इथं फॉर्म्युला अप्लाय केला याची व्हॅल्यू काय भेटते 2 भेटते. हे कंटिन्युअस आहे दॅट मीन्स k ची व्हॅल्यू पण 2 आली. चला याच्यामध्ये आता काय करायचं आपल्याला सांगितलं या ठिकाणी कंटिन्युअस आहे, अदरवाईज दॅट मीन्स आपल्याला x ची व्हॅल्यू जर 3 पुट केली तर हे फंक्शन कंटिन्युअस आहे, दॅट मीन्स याला सॉल्व करा याला सॉल्व करा, दोन्हीचा आन्सर कम्पेअर करायचं. तिथून तुम्हाला मिसिंग कुठला असणार आहे k असेल ती फाइंड आउट करायची. एकदा f(3) पुट करू आपण, त्याची व्हॅल्यू बघा 2 × 3 + k, तर याची व्हॅल्यू आली आपल्याला फायनली 6 + k आली व्हॅल्यू. त्याच्यानंतर पुढं काय करायचं आहे लिमिट दॅट इज x टेन्स टू 3 f(x) इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 3 x² - 9 डिवाइड बाय x - 3 आला. याला असंच लिहायचं, फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करायचा x² - 3² डिवाइड बाय x - 3 आला. याची व्हॅल्यू असते 2 3 to the power 1. तर आन्सर येणार 6. याला कम्पेअर केलं 6 + k इक्वल टू 6 कम्पेअर केला तर kचं ऑप्शन 0 येणार आहे. हा 6 आणि 6 कॅन्सल होतो किंवा 6 - 6 कॅन्सल झाला, k ची व्हॅल्यू किती आली 0. आणि हे पण ऑप्शन आहे खरं ऑप्शन खरं. या केसमध्ये पण सांगितलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए ची व्हॅल्यू काढायचं आणि सांगितलंय फंक्शन कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस असण्यासाठी आपल्याला वरचा लिमिट सॉल्व करावं लागेल आणि लिमिटचं जे पण आन्सर असेल तेच तुमचं ह्या एचा आन्सर असणार आहे. याला सॉल्व करण्यासाठी बघा f(x) इज इक्वल टू इथं व्हॅल्यू घेतली x² + 3x - 10 आणि डिवाइड बाय x² + 2x - 15. इथं सांगितलं आता लिमिट अप्लाय करू याला. लिमिट x टेन्स टू किती घ्यायचं बघा, इथं लिमिट किती दिलं आहे -5 दिलं आहे. हा -5 इथलची व्हॅल्यू होणार x² + 3x - 10 डिवाइड बाय
एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 15. आता लक्षात आहे, याला फॅक्टराईज करू आपण. -10चे असे दोन फॅक्टर काढायचे, याची ॲडिशन +3 आली पाहिजे. ते आहे 5 × 2 +5 आणि -3. इथं लिहून टाकायचं x + 5 आणि x - 2 हे आपले फॅक्टर्स आहेत. याचे सेकंड बघा, -15 दिलं आहे, 5 × 3 येतं इथं. x + 5 एक बनणार आणि x - 3 एक बनणार. एक ब्रॅकेट कॅन्सल झाला, खुश व्हायचं, टेन्शन घ्यायचं नाही. एक्सची व्हॅल्यू -5 पुट करायची आणि आन्सर काढायचं. तर वर येणार -7 डिवाइड बाय -8 गेटिंग कॅन्सल. 7/8 आले आन्सर. ऑप्शन बघायचं, ऑप्शन कुठलं आहे 7/8? दिस वन. ऑप्शन बी इज दी राईट आन्सर. करेक्ट आहे. पुढं आता जायचं आपल्याला. पुढे f of x is equal to x³ + x² - 16x + 20 डिवाइड बाय x - 2चा स्क्वेअर फॉर किंवा इफ x इज नॉट इक्वल टू 2 आणि x सेम आहे, म्हणजे काही टेन्शन नाही. सेम काय करायचं, x³ + x² - 16x + 20 डिवाइड बाय x - 2चा स्क्वेअर दिलेला आहे. तर याच्यामध्ये सेम आहे, बट एक आपल्याला इथं माहिती पाहिजे सिंथेटिक डिव्हिजन्स मेथड. कारण वरचं जो इंडेक्स स्क्वेअर नाही आहे, तो कसा आहे क्यूब आहे, त्याच्यामुळे याला जर फॅक्टराईज करायचं असेल तर आपल्याकडे रूल असतो, कुठलं डिव्हिजन यूज करायचं, सिंथेटिक डिव्हिजन्स. तर त्यासाठी याला कोएफिशियंट फॉर्ममध्ये जर कन्वर्ट केला किंवा रूल या टाईपमध्ये असतो. इथं लिमिट 2 दिलं आहे म्हणून 2 घेतलं आपण या ठिकाणी. इथं x³ कोएफिशियंट 1 x² x - 16 आणि कॉन्स्टंट आहे 20. तर 1 ॲज इट इज घ्यायचं असतं. 1 × 2 आला 2, याच्या दोन्हीची ॲडिशन 3 येते, 3 × 2 येते 6, या दोन्हीची ॲडिशन आली -10 -20 10 × 2 इज -20. तर या ठिकाणी जे रिमाइंडर हा असतो रिमाइंडर, ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं इक्वेशन किंवा दुसरा फॅक्टर कसा बनतो, आपल्याला क्युबिक इक्वेशनचे फॅक्टराईज करायचे असतील तर आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन्स करावं लागतं. तर या केसमध्ये जर ऑब्झर्व केलं आपण, हायेस्ट डिग्री किती 3 आहे त्याचा कोएफिशियंट घ्यायचा आणि सगळ्या लोएस्ट डिग्रीचा पण कोएफिशियंट घ्यायचा. जो मिसिंग असेल तिथं 0 घ्यायचं असतं आपल्याला. याच्यामध्ये फर्स्ट टर्म ॲज इट इज, याचा क्रॉस प्रोडक्ट इथं पुट करायचं, याचे ॲडिशन्स, पुन्हा याचा क्रॉस प्रोडक्ट इथं पुट करून याचे ॲडिशन्स, जो रिझल्ट येईल क्रॉस प्रोडक्ट पुट करून ॲडिशन, आन्सर किती आला 0. तर हा तुमचा जो पण व्हॅल्यू भेटेल, आयदर 0 भेटेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे आपलं रिमाइंडर असेल. आणि रिमेनिंग टर्म्सपासून एक इक्वेशन बनेल. ते कसं बनणार, टोटल टर्म्स 3 आहेत तर आपल्याला हायेस्ट डिग्री 2 घ्यायची, प्लस इथला कोएफिशियंट यूज करायचा आणि -10, हे एक इक्वेशन बनलं. आणि इथं जर बघितलं आपण, एक्सची व्हॅल्यू जर 2 असेल, याच्यापासून x - 2 हे एक इक्वेशन बनणार. तर आपल्याला न्यूमरेटरचे फॅक्टर्स कसे भेटले, x - 2 x² + 3x - 10 आली व्हॅल्यू. तसंच डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स करायचे. डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स सांगा काय असणार आहेत, x - 2चा स्क्वेअर. तर डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स येतात, इथं लिमिट अप्लाय करतोच, होऊन जाऊ द्या. फक्त लिमिट किती रे सांगा, लिमिट 2 आहे, बरोबर आहे. f of x इज इक्वल टू, याच्यामध्ये लिमिट x टेन्स टू 2, न्यूमरेटरला फॅक्टर येणार x - 2 आणि x² प्लस काय घ्यायचं 3x - 10 आणि डिवाइडमध्ये सांगायचं. आता कुठले फॅक्टर्स घ्यायचे रे, हे x - 2 दिलं आहे ना, x - 2चा स्क्वेअर किती वेळेस लिहिला जातो, x - 2 x - 2 कॅन्सल, विषय संपला. राहिला तर डायरेक्ट मेथड, x² + 3x - 10 डिवाइड बाय x - 2. तर डायरेक्ट मेथड जर यूज केलं तर आपला विषय संपतो, हे लक्षात ठेवायचं. 2 - 2 काय बनणार आहे 0. अजून याला फॅक्टराईज करायचं. -10चे दोन फॅक्टर सांगा, 5 × 2 किती असतो, x + 5 x - 2 आणि डिवाइडला पुन्हा किती x - 2 आहे. हे दोन फॅक्टर पण कॅन्सल झाले. तर लक्ष द्या इकडे काय काय केलं या क्वेश्चन्समध्ये. आपल्याला ऑलरेडी सांगितलं एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर आन्सर के असणार आहे आणि फंक्शन कंटिन्युअस आहे, तर तुम्ही केची व्हॅल्यू काढा. त्यासाठी न्यूमरेटरचं आपल्याला लिमिट फाइंड आउट करायचं. न्यूमरेटरचं लिमिट फाइंड आउट करण्यासाठी न्यूमरेटरचं फॅक्टराईज करावं लागेल. आणि न्यूमरेटर फॅक्टराईज करण्यासाठी कुठली मेथड यूज करायची, सिंथेटिक डिव्हिजन. सिंथेटिक डिव्हिजन कसं वापरायचं, याचे कोएफिशियंट घ्यायचे असते त्या ठिकाणी. त्याच्यानंतर इथं लिमिट किती दिलं ते बघायचं, 2 दिलं आहे. मग आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 2 याला डिवाइड करायचं इन शॉर्टमध्ये. त्याचं रूल कसा असतो, फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज, क्रॉस प्रोडक्ट इथं पुट करून याचे ॲडिशन, असं आन्सर 0 आलं. नंतर आपल्याला ह्याच्यापासून x = 2 दिलेला आहे हा. दॅट मीन्स इथून एक फॅक्टर भेटतो x - 2 आणि नंतर हा रिमाइंडर जर सोडला तर रिमेनिंग टर्मपासून एक इक्वेशन बनणार आहे. रिमेनिंग टर्मपासून इक्वेशन कसं बनवायचं, टोटल टर्म जर 3 असतील तर हायेस्ट डिग्री 2 घ्यायची, x² बनणार. याचा कोएफिशियंट किती येतो 1, इथं सांगा, इथं कोएफिशियंट 3x आणि मायनस काय असतो कॉन्स्टंट. तर बस हे दोन फॅक्टर बनले.
नंतर डिनॉमिनेटरमध्ये ऑब्झर्व केलं तर ऑलरेडी आपल्याला x मायनस टूचा स्क्वेअर आहे, हे दोन्ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केलं, x मायनस टू एक कॅन्सल झाला. नंतर अजून ऑब्झर्व केलं आपण तर x व्हॅल्यू 2 जर पुट केली 2 मायनस टू डिनॉमिनेटर 0 बनतोय. दॅट मीन्स आपल्याला पुन्हा डायरेक्ट मेथड अप्लाय करता येणार नाही कारण डिनॉमिनेटर 0 बनतोय. आणि डिनॉमिनेटर जर आपला 0 बनवायचा नसेल तर याला पुन्हा फॅक्टराईज करायचं, याचं फॅक्टरायझेशन येणार x प्लस पाय x मायनस टू. आत्ता x मायनस टू पूर्णतः कॅन्सल झाला आहे. आता रिमेनिंग टर्म्समध्ये डायरेक्ट मेथड तुम्ही यूज करू शकता आणि डायरेक्ट मेथडमध्ये एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची सांगितली बघा, इथे लिमिट काय दिलं आपल्याला, त्या ठिकाणी लिमिट दिलेलं आहे 2 दिलेलं आहे. तर ही व्हॅल्यू पुट करू, 2 + 5 किती येणार 7 आणि आन्सर आपलं 7 बनणार. 2 + 5 = 7 इज द सोल्युशन्स. अशा टाईपमध्ये आपल्याला हे सोल्युशन्स फाइंड आउट करायचे. चलो बताइए मुझे अभी. आता इथं पण सेम आहे, सेम क्वेश्चन्स आहेत. इथं 1 मायनस कॉस ऑफ एक्स दिला आहे डिवाइड बाय एक्स. याचं जर लिमिट काढलं आपण आणि याचं आन्सर भेटलं तर काय म्हणायचं की केची व्हॅल्यू आली. त्यासाठी लिमिट अप्लाय करा. लिमिट कुठलं घ्यायचं, x टेन्स टू 0 दिला आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दॅट इज लिमिट x टेन्स टू काय घ्यायचं, इथं पण 0 घ्यायचं. 1 मायनस कॉस एक्स दिलेला आहे डिवाइड बाय एक्स आली व्हॅल्यू. 1 मायनस कॉस एक्सचं काय असतं रे आपल्याला डेरिव्हेटिव्ह, दॅट विल बी किंवा 1 मायनस कॉस एक्सचा पहिला फॉर्म्युला सांगा साईनवाला, 2 साईन स्क्वेअर एक्स बाय 2 असते व्हॅल्यू. खाली किती आलाय एक्स आले. आपला रूल काय सांगतो, अँगल सेम करा. अँगल सेम करायचं असेल तर इथं बाय एक्स बाय 2 आहे राईट. 1 मायनस कॉस एक्स डिवाइड बाय एक्स याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची. तर आय थिंक इथं क्वेश्चन्समध्ये थोडं करेक्शन असणार आहे कारण या ठिकाणी 2 साईन स्क्वेअर एक्स बाय 2 जर दिलं असेल किंवा 1 मायनस कॉस एक्स जर ऑब्झर्व केलं आपण या ठिकाणी तर आपल्याला क्लॅरिटी भेटते की 2 साईन स्क्वेअर एक्स बाय 2 येतो, खाली पण एक्स स्क्वेअर आला पाहिजे आणि एक्स स्क्वेअर असेल तरच याची व्हॅल्यू कशी भेटेल आपल्याला 1 भेटेल आणि आन्सर किती भेटणार आहे 2 भेटणार आहे. ठीक आहे. तर हे रूल आपल्याला यूज करण्यासाठी किंवा 1/2 तर क्वेश्चनमध्ये थोडा चेंजेस करावं लागतील तुम्हाला. तो क्वेश्चनमध्ये फर्स्ट चेंज असणार आहे, इथलची व्हॅल्यू स्क्वेअर असणार आहे आणि हा जर स्क्वेअर असेल राईट, इथं स्क्वेअर जर घेतला तर इथं स्क्वेअर येईल. आता बघा साईन स्क्वेअर एक्स बाय 2 आहे, दॅट मीन्स हा अँगल कसा आहे तुमचा एक्स स्क्वेअर बाय 4 असतो. तर इथं पण आपल्याला एक्स स्क्वेअर बाय 4 आणण्यासाठी 4 मल्टिप्लाय आणि 4 डिवाइड करायचं. नंतर आपण इथं बघितलं तर ह्यांचे अँगल आणि हे सेम झाला बघा. साईन स्क्वेअर एक्स बाय 2 हा एक्स स्क्वेअर बाय 4ला असं लिहू शकता तुम्ही. हा 2 बाहेर घेतला, इथलचा 2 आणि 4ला जर बाहेर घेतला आपण तर आपल्याला व्हॅल्यू भेटते बघा 2 डिवाइड बाय 4 लिमिट एक्स टेन्स टू 0 साईन ऑफ एक्स बाय 2 डिवाइड बाय एक्स बाय 2. त्या ब्रॅकेटचा काय घ्यायचा स्क्वेअर घ्यायची व्हॅल्यू राईट. मग इथलचा 2 न कॅन्सल केलं 1/2 आन्सर आलं. याची व्हॅल्यू येते 1 आणि आन्सर काय असणार आहे आपलं 1/2. हे ऑप्शन तुमचं राईट असणार आहे कारण हा 2/4 काय बनतो 1/2. तर अशा टाईपमध्ये हे जर 1/2 आन्सर असेल तेच आपलं केची व्हॅल्यू असणार आहे. द व्हॅल्यू ऑफ के इज हाऊ मच 1/2 इज दी राईट आन्सर. पुढे बघायचं आपल्याला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे कुठला सांगा 19. पटपट सांगा रे कुठला क्वेश्चन चालू आहे तो. आवाज आला पाहिजे तिकडे कॅमेऱ्यामध्ये, तुमचं नाव झालं पाहिजे यूट्यूबला. कोण बोलला भाऊ एवढा, असा खणखणीत आवाज पाहिजे एकदम. 19 बोलला असं मोठ्याने, काय जबरदस्त आवाज आहे. बच्चनच्या जागेवर तुम्हाला घेतलं पाहिजे. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू येते साईन ऑफ 2x डिवाइड बाय किती असणार आहे 5x. या केसमध्ये मला सांगा आपल्याला क्लिअरली सांगितलं हे फंक्शन पण कसं आहे कंटिन्युअस आहे तर केची व्हॅल्यू काढा. तर आपण याचं लिमिट जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला ऑब्विसली केची व्हॅल्यू भेटणार आहे आणि सॉल्व्ह करण्यासाठी आपले स्टुडंट सांगणार आहेत ज्याचं नाव काय आहे बघा बाबड्या. लिमिट एक्स टेन्स टू कुठली घ्यायची व्हॅल्यू सांगा 0. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. मला सांगा साईन ऑफ किती दिला रे 2x दिलेला आहे आणि डिवाइड बाय आपण x ठेवलं आणि ह्या 5ला म्हणलं पतली गली से निकाल, असं काहीतरी डायलॉग आहे हिंदीमध्ये. तर तो आपण या ठिकाणी मारणार नाहीत. सांगा काय करायचं आपल्याला या ठिकाणी. शुभम नाव आहे, खूप छान नाव आहे शुभमचं. शुभम सांगणार आहे आता इथं जर 2x असेल इथं पण 2x बनवण्यासाठी 2 न मल्टिप्लाय आणि काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल आणि हा 2 बाहेर घ्यायचा आहे. हे 2 बाय किती आली व्हॅल्यू 5 आली. इथं किती असणार मग लिमिट एक्स टेन्स टू 0 साईन ऑफ 2x डिवाइड बाय 2x आली व्हॅल्यू. आता याची व्हॅल्यू किती येते बघा. सेम अँगल असेल तर आपण किती 2 वेळेस फॉर्म्युला लिहितो आणि हा 3ऱ्या वेळेस लिहितोय आज मी फॉर्म्युला एक्स टेन्स टू 0 साईन ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स. याची व्हॅल्यू असते 1. इथलं अँगल सेम जर असेल तरच 1 घ्यायचं. इथं अँगल सेम आहे आपला म्हणून आपण 1 घेणार आणि आपलं आन्सर भेटतंय 2/5 राईट. या टाईपमध्ये आपले सोल्युशन भेटलं. ऑप्शन कुठला असणार आहे
बी ऑप्शन असेल. क्वेश्चन 19 झालं ना. आता जायचं 20 कडे. 2020 बिस्किटचं नाव आहे. मॅथ्स तर आहेच. आवाज कसला आवाज येतो रे. चला याच्यामध्ये सांगा आता एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0 देन व्हॅल्यू ऑफ के फाइंड आउट करायचं आहे. आणि के जर फाइंड आउट करायचं असेल तर लक्ष द्यायचं इकडं. सांगा याच्यामध्ये लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट काय घ्यायची व्हॅल्यू एक्स टेन्स टू 0. फंक्शन कुठलं आपलं साइन ऑफ पाय एक्स डिवाइड बाय किती दिला आहे 5x दिला आहे. बट आपला रूल काय सांगतो आपण बनवला आहे का तो नाही. त्याच्यामुळं आपलं नाही म्हणायचं. याच्यामध्ये 5 बाहेर घ्यायचं. इथं लिमिट कोण आहे एक्स टेन्स टू 0. हा साइन ऑफ किती आला आहे पाय एक्स डिवाइड बाय एक्स आलेला आहे. तर आपला रूल काय सांगतो की आपल्याकडे वर जर पाय एक्स असेल तर डिनॉमिनेटरमध्ये पण पाय एक्स असला पाहिजे. त्यासाठी पायनं काय करायचं मल्टिप्लाय. इथं पायनं मल्टिप्लाय केलं बघा आणि इकडे पायनं डिवाइड केलं. आता सेम झाली ना व्हॅल्यू. आन्सर किती येणार तुमचं पाय बाय पाय. हे कुणाबरोबर कम्पेअर करायचं याच्याबरोबर आणि ह्याला खुश करायचं की केची व्हॅल्यू किती आली पाय बाय पाय. आणि आपलं सोल्युशन पण बघायचं करेक्ट आहे का. आपण पण खुश राहायचं. क्वेश्चन 19-20 झालं ना. आता 21 क्वेश्चन आहे आपला. केरळा. इडली सांबार सोडून सगळे कंटिन्युटीच टाकली तिकडे. ती या केसमध्ये सांगितलं आपल्याला खरं त्यांनी की 2k ची व्हॅल्यू काढा आणि तुम्ही k ची व्हॅल्यू काढताना लास्टला आणि मिस्टेक करताल तर 2kच काढायचा राईट. आणि पुन्हा सांगितलंय k पण काढा तर k पण काढायचं. चला लिमिट कुठलं रे लिमिट एक्स टेन्स टू काय घ्यायचं 0 एफ ऑफ एक्स. फंक्शन सांगा कुठलं आहे ते लिमिट एक्स टेन्स टू 0. फंक्शन कुठलं आहे येतं का आवाज तोंडातून पटपट सांगा पटपट. साइन ऑफ किती 3 साइन ऑफ पाय एक्स. बोलायचं जरा खणखणीत आवाज आला पाहिजे. कोण पोरगा बोलतोय लग्नाच्या टायमाला कामाला येईल. चला तर या केसमध्ये मला सांगा डिनॉमिनेटरला कशाची गरज आहे आपल्याला पाय एक्सची गरज आहे. पण दिलाय किती 5x. तर 5 आणि 3 ला बाहेर घ्यायचं आपल्याला. आणि 5 3 जर बाहेर घेतला तर आपल्याला व्हॅल्यू किती राहते बघा. तशी म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काहीच नाही आहे. ही तर व्हॅल्यू किती राहते सांगा 3/5. येस. आता या केसमध्ये साइन पाय एक्स डिवाइड बाय एक्स येतो. तर इथं पण पाय पाहिजे ना मग द्यायचं पाय इथं. येस पायने मल्टिप्लाय केला आणि पायने डिवाइड. आता याची पूर्ण व्हॅल्यू काय बनली आपली 1 बनली. मग आता रिमेनिंग टर्म्स किती राहिला 3π/5. ऑप्शनमध्ये सापडायचं किती ऑप्शन आहे 3π/5. पण हे चुकीचं ऑप्शन आहे कारण आपल्याला ह्याच्या इक्वल टू कोण सांगितलं आहे 2k आहे बरोबर आहे. मग 2k इक्वल टू लिहायचं. मग 2k ची व्हॅल्यू किती आली तुमची 3π/5 आली. बट आपल्याला k फाइंड आउट करायचं. k इक्वल टू 3π किती आला 10 आला. हे राईट आन्सर आहे. आणि हे पण इथं दिसतं बघा छानपैकी असं लिहिलेलं आहे. ऑप्शन एक असं असणार आपलं हे राईट आन्सर असणार आहे. आता 21 झाल्यानंतर 20 झाला आपला. तर 20 झालं ते 21 22. 22 इथंच करायचं का. याचा कार्यक्रम इथंच करू. आता सांगा या केसमध्ये काय करायचं आपल्याला एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू लॉग ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स मायनस 1 दिलं आहे आणि के ची व्हॅल्यू काढायची कंटिन्युअस आहे. जर आपण या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं लॉग 1 ची व्हॅल्यू 0 असते. 0 डिवाइड बाय लॉग ई. ठीक आहे. तर इथं एक्सची व्हॅल्यूज आपण 1 पुट केली तर आपल्याला इथं लॉग 1 टू द बेस ई भेटतंय. बट लॉग 1 ची व्हॅल्यू आपल्याला काय दिली असती 0 दिली असती. ठीक आहे. 0 डिवाइड बाय 1 मायनस एक्स. याच्यामध्ये आता बघा के ची व्हॅल्यू काढायची. लॉग ऑफ एक्स दिलाय त्याला डील कसं करायचं बघा. लॉग ऑफ एक्स डिवाइड बाय किती त्याला लॉग ऑफ ई आली व्हॅल्यू आणि इंटू 1 बाय किती तुमचा हा एक्स मायनस 1 आहे. आता याच्यामध्ये लॉग ई ची व्हॅल्यू काय असते रे 1 असते रे. बघू आपण कसं होतं ते. विषय नाही. लॉग ऑफ ई डिवाइड बाय किती हा एक्स मायनस 1 आहे. काय केलं आपण लॉगमध्ये लॉग ए टू द बेस बी असेल तर लॉग ए डिवाइड बाय लॉग बी घेतला.
नंतर लॉगमध्ये डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन केलं. सबट्रॅक्शन केल्यानंतर याची जी व्हॅल्यू भेटते किती भेटणार आहे बघा, याची व्हॅल्यू 1 येते. लॉग ऑफ एक्स मायनस किती आला 1 आली व्हॅल्यू, राईट. किंवा लॉग जर कॉमन घेतला तुम्ही त्याची व्हॅल्यू किती येते, लॉगमध्ये डिव्हिजन्स एक्स बाय ई येणार आहे आणि त्याचं लिमिट पुट केलं तर किती तरी आन्सर तुमचं सांगा या केसमध्ये. येस ऑप्शन आहे ना, -1 आहे. येस, या केसमध्ये बघा या ठिकाणी एक्स आला आहे -1 आहे. एक्सची व्हॅल्यू काय पुट करा 1 पुट करा. तर डिनॉमिनेटर आपला 0 येत असेल तर आपल्याला याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहे, कारण डिनॉमिनेटर आपला 0 येतो आहे. त्याला इंडेक्स फॉर्ममध्ये जर कन्वर्ट केलं आपण तर बघू आपण कुठला रूल यूज करायचा, हे वाला ए लॉग ऑफ बी वाला. काय रूल असतो, लॉग ऑफ बी टू दी पॉवर ए. तसं हा 1/x - 1 इंडेक्समध्ये घेऊ. लॉग ऑफ एक्स टू दी पॉवर काय बनला x - 1. याचा इंडेक्स सेपरेट करून बघू आपण, लॉग ऑफ एक्स टू दी पॉवर एक्स इंटू एक्स टू दी पॉवर -1. ठीक आहे. किंवा आता डायरेक्टली काय करायचं, इथं अप्लाय करा. आता सांगा किती व्हॅल्यू येणार. इथं बेस तर ई आहे आपला, इंडेक्समध्ये जर 1 पुट केलं, हे 1 - 1 किती येतं रे, हे असा विचार करायचा. म्हणजे 1 - 1 0 बनला ना. मग इथं लॉग ऑफ एक्स टू दी पॉवर 0 टू द बेस ए टू दी पॉवर 0 किती असतं, हां ए टू दी पॉवर 0ची व्हॅल्यू काय असते 1 असते ना. तसं एक्स टू दी पॉवर 0 पण काय येणार 1. लॉग 1 टू द बेस सी, लॉग 1ची व्हॅल्यू काय असते 0 असते. आन्सर 0 आहे का बघा, सापडला. कर्नाटका, केरळा ना, कर्नाटक इडली सांबर नाही आहे. पुढचं सांगा मला. आता हे समजलं काय काय केलं याच्यामध्ये. आपला हा कन्सेप्ट यूज केला बघा. दुसरा कन्सेप्ट अप्लाय केला होता पण तो काय आपल्याला जमला नाही, म्हणजे त्यांना काय आन्सर भेटलं नाही. म्हणून आपण दुसरं लॉजिक यूज केलं की हा जो आपला डिनॉमिनेटर आहे बघा, हा जो डिनॉमिनेटर आहे त्याला 1 लिहायचं आणि याच्या डोक्यावर पाठवायचं. आणि याच्या डोक्यावर बसला मग याचा कार्यक्रम होतो बघा. एक्सची व्हॅल्यू 1 - 1 0 बनते आणि एक्स टू दी पॉवर 0 बनतं 1. आणि टू द बेस तर ही आहेच आपल्याला. लॉग 1ची व्हॅल्यू काय असणार आहे तुम्हाला, लॉग 1ची व्हॅल्यू 0 असते. असं काही 1 बिन सांगू जाऊ नको, लग्न व्हायचं नाही. काही सांगतो लॉग 1ची व्हॅल्यू 1. कोण मास्तर आहे शिकवायला. आता 23 नंबरचा क्वेश्चन एक छान क्वेश्चन आहे. 23 23 वाला क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला, दांड्या आहेत, दांड्या याच्यामध्ये दांड्या गरबा खेळायचा. आता चला गाईज, ह्याच्यामध्ये सांगितलंय कंटिन्युअस आहे, केची व्हॅल्यू काढा. इतर लिमिट अप्लाय केलं आपण, एक्स टेन्स टू कुठलं 0 दिलं आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 आणि वर बनतोय हिरो साऊथचा, इंद्रा द टायगर. तर आता मला सांगा, केसमध्ये जर ऑब्झर्व केलं आपण, एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर डिनॉमिनेटर 0 बनणार आहे, बरोबर आहे. पण आपण टेन्शन घ्यायचं आहे का नाही, आपण विद्यार्जन सायन्स अकॅडमीचे स्टुडंट आहेत. जय श्रीराम म्हणून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो. तर आपण हा एक्स इकडे पण दिला आणि इथं पण दिलं आहे. एक्स स्क्वेअरला स्प्लिट केलं आणि इथं याला पण स्प्लिट केलं बघा प्रॉपर. आता आपल्याकडे 2 फॉर्म्युला यूज करायचे. पहिला फॉर्म्युला आहे लिमिट एक्स टेन्स टू 0, जो आपण मग यूज केला होता 1 + x डिवाइड बाय x. याची व्हॅल्यू काय असते 1 असते. आणि सेकंड कुठला आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन ऑफ x डिवाइड बाय x. याची व्हॅल्यू पण किती असते 1 असते. आता हे दोन्ही व्हॅल्यू जर फाइंड आउट करायचे असतील याच्यामध्ये, हा अँगल जर तुमचे सेम असतील तर व्हॅल्यू 1 येणार आहे. इथले 1 + x, एक्सची व्हॅल्यू जर सेम असेल तर व्हॅल्यू काय असते 1 येत असते. ठीक आहे, आता लक्ष द्या. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हे सेम बनवायचं असेल तर कशाची गरज आहे इथे गरज आहे आपल्याला 2ची. 2 मल्टिप्लाय केलं. इथं गरज कशाची π/180ची. सेम π/180 मल्टिप्लाय केलं आणि π/180 डिवाइड केलं. तर हा झाला आपला 1, हा पण झाला 1. राहिला किती, इथं राहिला 2 आणि इकडे कोण राहिलं π/180. 2 याला डिवाइड केलं, किती याला 90 आली व्हॅल्यू.
90. ठीक आहे, जय माता दी म्हणायचं, बघायचं ऑप्शन. ठीक आहे, पाय बाय 90 आहे, फक्त 90 दुसऱ्या गोष्टीलाच म्हणत नाहीत, अँगलला पण म्हणतात. राईट, तर अशा टाईपमध्ये आन्सर भेटला आपल्याला. किती आन्सर आलं? पाय बाय 90 आली व्हॅल्यू. चलो अभी नेक्स्ट देखते. किती? 24 ना है, हमारे पास 5 मिनट है. कितने आदमी है सांबा? 24 ना? यस 24. नंबर 24. किती एक्झामला? 3-4 एक्झामला विचारलाय. विषय खोल आहे क्वेश्चनचा, नाथखुळा क्वेश्चन आहे वाटायला. 1 2 3 4 असं आहे. हा, तुम्हाला येईल, लक्ष द्या. काय दिलंय? द फंक्शन एफ ऑफ एक्स इज डिफाईन बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कंटिन्युअस म्हणतं रे. के ची व्हॅल्यू लयच आवड दिला. के काढा. दुसरं सांग ना काहीतरी. एक्स इंटू काय करायचं? साइन ऑफ 1/x दिलाय, आणि फॉर दॅट विल बी एक्स इज नॉट इक्वल टू 0. आता लिमिट अप्लाय करू या ठिकाणी. आता अँगलच असा दिला आहे, बघूच याचं जरा, लय हुशारी दाखवतं ते. लिमिट एक्स टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स इक्वल टू, कैसे लिखेंगे हम? हाथ से लिखेंगे. लिमिट एक्स टेंड्स टू 0. आता लक्षात आहे, महत्वाचं आहे बाबड्या. आता इथं हा जो एक्स आहे, हा एक्सला डिनॉमिनेटरला पाठवायचा आहे. तो कसा बनणार आहे? डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर होणार ना. त्यांना वाटतं येतच नाही, त्यांना कुठं माहिती. विद्यार्जन सायन्स अकॅडमीचे स्टुडंट आहेत आणि टीचर पण. सांगा याची व्हॅल्यू किती येणार? 1. ऑप्शन आहे ना. विषय का? विषय येत नाही. ॲन्सर आलं आपलं 1, कारण आपल्याला माहीत आहे अँगल सेम असेल तर ॲन्सर किती असतं? 1 असतं. ठीक आहे, आता हा क्वेश्चन थोडं फॉर्म्युले माहिती पाहिजेत फक्त. ठीक आहे, याला सॉल्व करू आपण. तर या केसमध्ये बघा, लिमिट एक्स टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0 दॅट इज लॉग ऑफ इन ब्रॅकेट सेक स्क्वेअर एक्स टू द पॉवर कॉट स्क्वेअर एक्स आलेला आहे. राईट, तर ह्या क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपण काय करणार आहेत? विद्यार्जन सायन्स अकॅडमी, लक्षात आलं? ब्रँड आहे, ब्रँड. राईट, कुठले स्टुडंट आहेत आपले? विद्यार्जन सायन्स अकॅडमी. यस, विषय संपला. यस, मला सांगा कॉट स्क्वेअर एक्स काय असतं आपला? 1/tan स्क्वेअर एक्स. राईट, इथं सेक स्क्वेअर एक्सचं काय असतं आयडेंटिटी? 1 + tan स्क्वेअर. मग आपल्याकडे असा म्हणजे फॉर्म्युला मास्तरनं सांगितलं होतं, लिमिट एक्स टेंड्स टू 0 1 + x टू द पॉवर 1/x असेल, त्याची व्हॅल्यू किती असते? ई असते. काय असते? ई. बस याचा आन्सर काय येणार? ई आहे. ऑप्शनमध्ये दिसतं रे, सॉल्व करायचं. ऑप्शनकडे बघायचंच नाही, ब्रँडकडे लक्ष ठेवायचं. ब्रँड इज ब्रँड. ई आली व्हॅल्यू. हे दोन्ही सेम आहेत. आन्सर किती येणार आपलं? ई असणार आहे. इथे ॲडजस्टमेंट करायची गरज पडली का आपल्याला? नाही, डायरेक्टली आपल्याला आन्सर या ठिकाणी भेटले. कुठले फॉर्म्युले यूज केले? पहिला आपण यूज केला सेक स्क्वेअर एक्स आयडेंटिटी 1 + tan स्क्वेअर एक्स, आणि कॉट स्क्वेअर एक्सचा इनवर्स 1/ काय असतो? tan स्क्वेअर एक्स असते व्हॅल्यू. बस आता 25 क्वेश्चन आपले झालेत ऑलरेडी, तरी आपल्याकडे काही टाईम बाकी अजून. तर एक लास्टचा क्वेश्चन बघू आपण. का बस करायचं? हे आय थिंक तुम्हाला याच्यामध्ये पण क्वेश्चन आहे बघा बोर्डला. तर ही न्यू स्लाइड घेऊत. असं भारी वाटलं पाहिजे. भारी कसं सॉफ्टवेअर भारी नाही असे, म्हणजे आपले कामं होतात पटापट. नाही तर ते क्वेश्चन लिहा, ते पोरं गळमटल्याने बसणार मग क्वेश्चन लिहूस्तोवर. ते मास्तर गाडीला का बघणार 4 वेळेस? 2 क्वेश्चनमध्ये संपतं लेक्चर का 4 मध्ये? सांगा आता एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू दिली आपल्याला लॉग ऑफ 1 + 3x मायनस लॉग ऑफ 1 - 2x आला. डिवाइड बाय किती आहे? एक्स आहे. आणि आता आपण काय करायचं? या ठिकाणी सॉल्व करायचा क्वेश्चन्स. राईट, सांगा कशा पद्धतीने सॉल्व करणार? लॉग ए मायनस लॉग बी काय असतो? लॉग ऑफ ई बाय 1/ काय असतं? सांगा. लॉग ए मायनस लॉग बी असतो लॉग ए डिवाइड बाय बी.
लॉगमध्ये सबट्रॅक्शन असेल तर कसं असते इथे डिव्हिजन असते व्हॅल्यू, राईट. आणि याचा पूर्ण डिनॉमिनेटर किती सांगा, एक्स आहे. आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी बघू आपण, किंवा दोन मेथड्स आहेत, तुम्हाला दुसरी मेथड पण सांगतो. या ठिकाणी जर आपल्याकडे लॉग ऑफ 1 + 3x दिला असेल आणि मायनस लॉग ऑफ किती दिला, हा 1 - 2x दिला आहे, तर हा डिनॉमिनेटर सेपरेट केला, याला x देऊन टाकला, याला x देऊन टाकला, जा जिले आपली जिंदगी म्हटलं, ठीक आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर ते मस्तपैकी मग काय करतं, त्याला माहिती आहे इथं 3x आहे, खाली पण 3x आला पाहिजे, 3 मल्टिप्लाय करणार, 3 डिवाइड, इथं 2x आहे, इथं पण किती आला पाहिजे 2x, बरोबर आहे. असं केल्यावर चुकतं. मग इथं आपल्याला माहिती आहे इथं प्लस पाहिजे ना, इथं मायनस द्यायचा, इथं -2 मल्टिप्लाय केलं, राईट. आता लक्ष द्या, डबल सांगतो काय काय करायचं ते. मग या ठिकाणी तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला 3 मल्टिप्लाय 3 डिवाइड करायचं, बट इथं आपल्याला कसं होतं मायनस होता, बरोबर आहे. मग हा मायनस असल्यामुळे याला डील कसं करायचं, इथं मायनस आहे ना, दॅट मीन्स हा आपल्याला प्लस घ्यायचा आहे, खाली पण मायनस आला पाहिजे. मग या ठिकाणी जर प्लस करायचं असेल तर याला मायनस द्यावं लागेल, मग याला मायनस आलं की हे नाराज होतं, इथं पण मायनस पाहिजे, हे म्हणतं मला मायनस पाहिजे भाऊ, मग ते म्हणतो घेऊन टाक, घेऊन टाक. चला आता मला सांगा, याची जी व्हॅल्यू असणार आहे, याची व्हॅल्यू येणार 3 मायनस याची जी व्हॅल्यू असणार आहे, याची व्हॅल्यू येते म्हणजे 1 येते ना, हे 1 असतो, हा 1 झाला, राहणार किती इथं -2. मग हे मायनस मायनस कॅन्सल होऊन काय येणार 5. ऑप्शनकडे नंतर बघायचं, असं आन्सर आलं ना 5 नाही दिसलं तर म्हणायचं विद्यार्जन सायन्स अकॅडमीचा स्टुडंट नाही आपण. दिसतंय का 5? यस, दिस इज विद्यार्जन सायन्स अकॅडमी 5, राईट. या टाईपमध्ये आपण हे क्वेश्चन्स घेतलेले आहेत, बाकीचे क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरमध्ये घेतले जातील, ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू, हॅव अ ग्रेट डे, खुश रहो और रहने दो.